नमस्कार मंडळी. तर आजपासून दिवाळीची सुरुवात झाली. आज वसुबारस. आज गाईची पूजा केली जाते. गोमातेला पूजन करून दिवाळीची सुरुवात होते. पहिला दिवा लागतो. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी आज व्हिडिओत काय दाखवणार तुम्हाला माहिती का? हे बघा, ही लक्ष्मी. याला कोणी केरसुणी म्हणतं, कोणी लक्ष्मी म्हणतं, कोणी शिराई म्हणतं. तर मी ही ना परवा बाजारातून आणली बरं का. तर आता पूर्वी खूप मोठ्या मोठ्या लक्ष्मी यायच्या, पण आता आपण एवढं काही त्या वापरत पण नाही. बंगल्यात फ्लॅटमध्ये वगैरे त्या वापरल्या जात नाहीत जास्त, म्हणून मी छोटीच आणली. आणि त्याच्याबरोबर हे एवढंसंच दिलं त्या बाईनं. तर मी म्हटलं, हो मावशी, थोडंसं मोठा कुंचा नाही का? तर ती म्हणे, बाई आता कुठं ते कुंचाचे दिवस राहिले म्हणे, आता कोणी जात्यावर दळतं का? मी म्हटलं ठीक आहे. लक्ष्मीबरोबर हा कुंचा फार महत्त्वाचा असतो पूजनासाठी. आणि लक्ष्मी पूजनामध्ये ह्या केरसुणीला म्हणजे शिरेला खूप मोठा मान असतो. ही पूजनात असल्याशिवाय लक्ष्मीपूजन पूर्ण होत नाही. म्हणून लक्ष्मी घरोघर आणली जाते. आणि पूर्वी कसं होतं, आता माझा जन्म खेडेगावातला, माझं बालपण हे खेडेगावात गेल्यामुळं मला सगळ्या त्या गोष्टी आहे ना, असे सणवार आले की आठवतात. पूर्वी 12 बलुतेदार असायचे गावामध्ये. आणि दिवाळीचा सण आला की कुंभारीण पंत्या घेऊन यायची, ते छोटे छोटे मडके घेऊन यायची धान्यपूजनासाठी. आणि गावातली मांगीण ह्या लक्ष्म्या घेऊन यायची. मोठ्या मोठ्या लक्ष्मी असायच्या, त्या पण त्यांनी हातानं बांधलेल्या असायच्या. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिथून ते गायपत तोडून आणून ते भिजत घालून मग त्यांचं ते काही असेल ते करून आणि त्या लक्ष्म्या ते तयार करायचे. आणि मग ते लक्ष्म्या घरोघर द्यायचे. मग ते लक्ष्म्या घेऊन आले ना, तर आता आमचं घर पाटील घराणं असल्यामुळं पहिला मान आमचा असायचा. मग त्या लक्ष्म्या पहिल्या आमच्या घरी यायच्या. मग त्या लक्ष्म्या घेऊन आली की मग आई त्या मागणीला साडी चोळी द्यायची, तिच्या नवऱ्याला कपडे द्यायची आणि धान्य द्यायची. आणि वडील पैसे द्यायचे काही थोडेफार. तर तेव्हा असं काही मूल्य नव्हतं. आता ही जशी मी 30 रुपयाला आणली, तेव्हा तसं त्या लक्ष्मीची किंमत सांगितली जायची आणि आणून ठेवायची की बस. आणि मग तेव्हा ते धान्य पण शेतकऱ्यांकडे पण भरपूर पिकायचं. जेवढं पिकत होतं त्यात ते खूप समाधानी होते, संतुष्ट होते. आणि मग कधी असं मापानं वगैरे नाही, मग ते असं घमेल्यानंच त्यांना ते धान्य द्यायचं आणि त्यांना 4 पैसे पण द्यायचे. परत ओवाळीच्या दिवशी परत पुन्हा एकदा मागेन येणार घरातल्या पुरुषांना ओवाळायला. म्हणजे किती चांगला, मला याच्यातून हेच सांगायचं की त्या काळात सगळी लोकं किती एकोप्यानं राहत होती. आणि कुठलाही सणवार आला की प्रत्येकाचं त्याच्यात काही ना काही योगदान असायचं. आणि सगळे मिळून तो सण आनंदानं उत्साहानं साजरा करायचे. आणि आता जर हे असं बघितलं ना की हे जातीभेदाचं धर्माचं राजकारण आणि हे जे चाललं आहे, एकमेकाच्या मनामध्ये द्वेष पेरणं वगैरे, तर हे बघून आहे ना त्या काळातले लोक असं वाटतं की किती खरंच चांगले होते, किती एकजुटीनं एकोप्यानं राहत होते. आणि तसंच तेच परंपरा खरं तशी चालायला पाहिजे होती. ते चांगले होते. ते दिवस खूप चांगले होते. माणसांकडे संपत्ती कमी असेल, पण मन मात्र खूप श्रीमंत होती. आणि त्या श्रीमंत माणसांचे गणना आहे ना, आज तुम्ही कितीही पैसे देऊन होऊ शकणार नाही त्या मनांची श्रीमंती. मनाची श्रीमंती सर्वात मोठी असते. शेवटी पैसा हा नगण्यच असतो, पैसा येतो जातो. पण पूर्वीचे लोक थोड्या याच्यात पण खूप संतुष्ट होते. आणि पूर्ण खेडेगावामध्ये हे 12 बलुतेदारांचं प्रत्येकाचं वेगवेगळं काम असायचं. त्या सणाला त्यांचं ते योगदान असायचं. लोहार असो, चांभार असो, कुंभार असो, माळी असो, सगळे म्हणजे न्हावी असो, सगळ्या जणांचं योगदान खूप हे होतं. आता प्रत्येक गोष्टीला मूल्य आलं आणि माणसाचं मूल्य कमी होत गेलं. तर तुम्ही आणली का लक्ष्मी? बघा, ही लक्ष्मी बघून मला म्हणजे जुने आमच्या घरी यायच्या ना, त्या आम्ही त्यांना मामी म्हणायचो. त्या मागणीला आम्ही मामी म्हणायचो, मामा आणि मामी. तर त्या मामी घेऊन यायच्या आणि त्या दिसायला इतक्या सुंदर होत्या, इतक्या गोऱ्या पान होत्या ना. तर आम्ही त्यांना म्हणायचो, बाई सुंदरा मामी आली, सुंदरा मामी आली. तर म्हणजे अशा काही आठवणी असतात. आता ती लोकही राहिली नाहीत, पण त्यांच्या आठवणी मात्र असे सणवार आले काही गोष्टीतून अशा ताज्या होतात. आणि ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. फॉलो करा.